न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। अंबड औद्योगिक वसाहतीत एका अमराठी उद्योजकानं एका मराठी उद्योजकास सावकारी पद्धतीने व्याजाने पैसे देऊन पैसे व व्याज वेळेवर न दिल्याने त्यास बंदुकीचा धाक दाखवून मारझोड करून कंपनीवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला असून यावर पोलिसात गुन्हा दाखल होत नसल्याने अंबडगाव येथील साहेबराव दातीर औद्योगिक पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे। अंबड औद्योगिक वसाहतीतील एका नामांकित संस्थेचा खजिनदारपदी नियुक्त असलेल्या एका इस्मानं एका उद्योजकास काही पैसे सावकारी पद्धतीने व्याजाने दिले होते। या व्यावसायिकास हे आवाजावी व्याज भरणे अवघड झाले असून त्याने आतापर्यंत लाखो रुपये फक्त व्याजापोटी भरले आहेत। मात्र या उद्योजकाने पैसे वेळोवेळी न दिल्यामुळे या मराठी उद्योजकास वेठीस धरून व्याजाने पैसे देणाऱ्याने त्याच्यासह इतर साथीदारांच्या मदतीने एका निर्जळ स्तरी उचलून नेऊन त्याला लाकडी दांड्याखाली मारहाण करून बंदुकीचा धाक दाखवून कोऱ्या कागदांवर सह्या घेऊन त्याची फॉर्च्युनर गाडी जमा करून घेतली असल्याचा आरोप करण्यात आला। इतकेच नाही तर मारहाण करून त्याच्या कंपनीवर आपले वॉचमन पाठवून कब्जा करण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला आहे। या अंबड औद्योगिक नगरीत चाललंय काय हेच समजत नाहीये। एक मराठी उद्योजक, त्याला एक भैया गोविंद झा त्याचं नाव आहे, 4-5 कंपन्या आहे। काय व्याजाचा अंतर्गत व्यवहार असेल त्या व्यवहारापोटी त्याला उचलून नेऊन मारहाण करून लाकडाच्या दांडक्या खाली आणि बंदुकीची धाक दाखवून त्याच्यावर कोऱ्या कागदावर सह्या घेतो। त्याची तो व्याजाचे पैसे द्यायला तयार असताना सुद्धा त्याची प्रॉपर्टी बळकवण्याच्या हेतून जर असा प्रकार होत असेल काय म्हणावं या। आणि त्या आयमाचा खजिनदार आहे आणि हे लोक त्याला सांभाळताय। पोलीस तक्रार घेत नाही। पोलिसांचं तर काय, त्यांना काय बोलावं तेच समजून नाही राहिलेलं। आता तक्रार द्यायला गेला तर त्यालाच म्हणताय की नाही तो पण तुझ्यावर तक्रार करील। अरे तो आत्महत्या करील ना, मरेल ना तो। अरे काय हे लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, संस्थान, संघटना, अरे कशासाठी आहे? या लोकांना सपोर्ट करण्यासाठी? नाशिक नगरीचा बिहार करायचा आहे की बीड करायचंय? काय करायचं लोकांनी? या आयमा संस्थेच्या नावाखाली तो एवढी दादागिरी करतोय आणि हे लोक त्याला सपोर्ट करताय। मी एकच सांगतो, त्याला आम्ही तर MIDC सांगू काय सांगायचं त्याचा पूर्ण कार्यक्रम करू, पण या लोकांनी आयमा निमा ह्या ज्या लोकांनी त्याला त्वरित त्याच्या पदावरून जर पदमुक्त केलं नाही ना, मग मी या आयमा संस्थेला आम्ही पण सांगतो काय येते याची म्हणजे पोलीस स्टेशननी आणि यांनी गंभीर दखल घ्यावी। याचे परिणाम फार वाईट होतील, कारण एका मराठी माणसाला यांनी त्रास दिलेला आहे। दामोदर थोरात, न्यूज इंडिया 27 मराठी, नाशिक।